आंबेडकरवादी जनहित संघटना आणि कम्युनिस्ट विचार मंच यांच्यातर्फे RSS BJP सरकारच्या फॅशिझम विरोधी सभा अशा टायटलची विषयाची सभा होती आणि सभा शांततेत मार्गाने सुरू होती आणि सभेला पोलिसांची परवानगी घेऊन आम्ही शांततेच्या मार्गाने सभा सुरू केलेली होती। परंतु सभा सुरू असताना त्या ठिकाणी RSS BJPचे कार्यकर्ते आले काही आणि गोंधळ घालायची सुरुवात केली। त्यांना पोलिसांनी गेटच्या बाहेर रोखलं, परंतु तरीसुद्धा पोलिसांना न जुमानता त्यांनी हॉल्टपर्यंत त्यांनी मजल मारली आणि तिथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। आमच्या सभेचे काही झेंडे वगैरे फेकून दिले आणि तिथे आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी अत्यंत चतुराईने शिताफीने तो प्रसंग हाताळला आणि आमच्यावरचा हल्ला टळला। परंतु यांची जी दमनशाही आहे, या दमनशाहीच्या विरोधात आम्ही सतत मार्क्सवादी विचारांची लोक आणि कम्युनिस्ट विचारांची लोक एकत्र येऊन यांच्या विरोधात जनजागृती करत राहणार असं आम्ही आवाहन करतो। आम्ही संविधानाच्या मार्गाने लढणारी लोक आहोत। मार्क्सवादी विचारांची लोक आणि कम्युनिस्ट विचारांची लोक एकत्र येऊन आंबेडकरवादी विचारांची लोक एकत्र येऊन आम्ही सतत संविधानाच्या मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने लोकांमध्ये सरकारच्या अपयशाच्या विरोधात आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात आम्ही लोकांमध्ये जागृती करत राहणार हे आम्ही आवाहन करतो आणि जनतेला सुद्धा आवाहन करतोय की ह्या सरकारच्या दमनशाहीच्या विरोधात, हुकुमशाहीच्या विरोधात, फॅशिझमच्या विरोधात रस्त्यावर उतरावं आणि ह्या सरकारच्या विरोधात आवाज उठवावा। नाही, पोलिसांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि जो हल्ला करणार होते, हल्ल्याच्या तयारीत आलेले होते, हॉलपर्यंत ते घुसलेले होते, परंतु पोलिसांनी अत्यंत शांतपणे आणि शिताफीने प्रसंग हाताळला आणि त्यामुळे आमच्यावर हल्ला होऊ शकला नाही।